अयो माय, कसला आवाज आहे? अरे ही तर बिबट्या आहे. बिबट्या आला रे आला, पळाला कलो. हा बिबट्या ग्रामीण भागात जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. तर ग्रामीण भागातील लोकांनी यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे मी या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. आपल्या घरापासून 20 ते 25 फूट अंतरावर पिकांची लागवड करावी. शेतात घराजवळ पुरेसा उजेड ठेवावा. घराला जितकं मोठं कंपाऊंड करता येईल तितकं करावं आणि तेही बंदिस्त करावं. घराच्या बाहेर पाळीव कुत्रे बांधून न ठेवता त्यांना मोकळं सोडावं. कुत्र्याच्या वासाने बिबट्या घराकडे येत असतो. मोकळे कुत्रे प्रतिकार करू शकतात, बांधलेल्या कुत्र्यांना प्रतिकार करता येत नाही आणि म्हणून त्याला शिकार करणं सहज सोपं जातं. यासाठी कुत्रे बांधू नका. जनावरं मात्र गोठ्यात बंदिस्त बांधून ठेवा. लहान मुलांची जास्त काळजी घ्या. शेतात लहान मुलांना जाऊ देऊ नका. बाहेर जाताना हातात काठी ठेवा. काठीला घुंगरू बांधा, जेणेकरून बिबट्या पळून जातो. आणि बिबट्या किंवा बिबट्यासारख्या सदृश्य प्राणी दिसल्यास तात्काळ वनविभाग व पोलीस यंत्रणेला संपर्क करा. सावध रहा, सतर्क रहा.